निवडून आल्यानंतर हद्दवाढ भागासह संपूर्ण शहराला पाणी देण्याचा मी विडा उचलला, असं म्हणत माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी मध्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मार्क्सवादी जिल्हा कमिटीच्या वतीने गुरुवारी दत्तनगर येथे सीपीआय कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर बोलत होते. कामगाराला किमान माणुसकीचं जीवन जगावं म्हणून आम्ही 300 युनिट वीज मोफत मागतो. जे कामगार असतील, गरीब असतील, दलित असतील, त्यांना 300 युनिट पर्यंत वीज मोफत द्या, अशा पद्धतीच्या जनतेच्या मागण्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे घराघरामधून आम्हाला पाठिंबा मिळेल आणि या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला विश्वास आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून कॉम्रेड आडम मास्तर 7-8 हजार मतांनी कोणत्याही परिस्थितीत निवडून येतील आणि विधानसभेत जातील. विधानसभेला महाविकास आघाडीकडून सीपीआयला शहर मध्यची जागा मिळेल असा विश्वास व्यक्त करत मी निवडून आलो तर सोलापूरसह हद्दवाढ भागाला दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन यावेळी दिले. आज सोलापुरामध्ये महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, इतर संस्था आहे. आम्ही 24 तास पाणी रेनगरला देतो. शहरातले लोक येऊन बघतात की हे करामत झालं कसं, तर याच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोक आम्हाला आज 5 दिवसाला एकदा पाणी शहरात आहे, 4 दिवसाला एकदा पाणी शहरात आहे. आता आम्ही 24 तास पाणी देतो आणि मी शब्द देऊ लागलो, निवडून आल्याबरोबर 6 महिन्याच्या आत दररोज पाणी हद्दवाढ सह द्यायचं काम माझं आहे. सरकार कोणाचेही आले तरी मी आमदार झालो तर माझ्या मतदारसंघातील प्रत्येक महिलेला 5,000 रुपये देण्याचे आश्वासन देखील यावेळी आडम मास्टर यांनी दिले. सरकार कोणाचंही येऊ द्या, मुख्यमंत्री लाडली बहिणा म्हणून 1,500 आहे, ते आडम मास्तर महिन्याला 5,000 केल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे तुम्हाला मी शब्द देता.